तो म्हणजे पडगे संघासमोर विशाल टीम आलेल्या तमाम लाडके रसिकांचं स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गेमला मैदानावरती पावपलेचं पहिलं षटक घेऊन होतोय. एक जबरदस्त अपकमिंग यंगस्टार चेन्नई या उज्ज्वल भविष्य दाखवलं या पेटाई संघाला. तो ऋतिक केनी पावपलेचं पहिलं षटक घेऊन होतोय. तर स्ट्रायकरवरती फलंदाज ॲज ओपनर भगवान, 9 सेकंडला मच्छिंद्र. पहिला चेंडू मच्छिंद्र मात्र सेकंडला, 9 सेकंडला भगवान. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते मैदानावरती. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला, सिंगल अकाउंट ओपन करतोय मैदानावरती फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे. एका धावेमध्ये ती सुरुवात केली जाते या पडगे संघाची. मागच्या सामन्यामध्ये त्या पडगे संघानं अतिशय चांगली कामगिरी केली होती. 6 चेंडू 8 धावा गरजेच्या असताना त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. तो पडगे संघ मैदानावरती पाहू शकाल. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पंच जावेद फरीद यांचा गुलाबी थंडीमध्ये इशारा येतोय. दिस इज अ स्क्वेअर बॉल. अवांतर धाव मैदानावरती लाभेल. अवांतर धावेनं मैदानावरती डबल कपवरती भर पडेल. डबल कपवरती धाव येते सिंगलच्या मदतीने 2. पावपलेचं पहिलं षटक आहे. ज्या पेटाई संघानं गोट सारख्या बलाढ्य संघाला 5 षटकामध्ये 25 धावेवरती रोखलं होतं. तोच पेटाई संघ सज्ज झाला पडगे संघाला संघर्ष करण्यासाठी. हा चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू मध्ये उंची जास्त आणि लांबी कमी. लॉंगॉनला अतिशय चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतो मैदानावरती. पहिलं यश गोलंदाज ऋतिक केणीला. पहिला मोठा झटका मैदानावरती या पडगे संघाला. शिवाजी माझा, शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर, या बसलाय घोड्यावर, लक लक ते तलवार, या बसलाय घोड्यावर, राजाची लक लक ते तलवार. अतिशय चांगलं संगीत या गुलाबी थंडीमध्ये पूर्णपणे थंडी बाजूला सारणारा आणि अंगावरती शावणीवर हत्तीचं बळ निर्माण करून देणारा हे छत्रपती शिवयांचं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या मदतीने वाजवलं जातं. या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. आज 8 संघ स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. तब्बल 34 ग्रामीण संघ या नाईट स्पर्धेमध्ये आपलं लक आजमावतील. तब्बल 374 खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल आणि 34 ग्रामीण संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट हा चेंडू शॉटलिनचा होता. शॉट अँड बुल करण्याचा प्रयत्न. अजून एक चूक होती फलंदाजाच्या माध्यमातून. मिड ऑफला अतिशय चांगला झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो ते हेमंत केणी झेल खाली येतोय. अजून एक यश गोलंदाज ऋतिक केणीला आणि बॅक टू बॅक दुसरा झटका मैदानावरती पडगे संघाला. अप्रतिम संगीत सातत्यानं आमच्या रसिकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. डीजे मास्टरच्या माध्यमातून धापल कबड्डी धाव आल्यात फक्त आणि फक्त 2. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक पाहिलं. विकेट ट्रिक कंप्लीट होतीये का अंगद पाडीच्या माध्यमातून. हा चेंडू बॉक्स क्रिकेटची आठवण करून देतोय. चेंडूला पॉपिंग क्रीजवरती टॅप केलं जातं. अजून एक डॉट बॉल. सातत्यानं पुन्हा एकदा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. समोरच्या संघाला डॉमिनेट करणं हे काम आहे या पेटाई संघाच्या गोलंदाज ऋतिक केणीचं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी. आपल्यामध्ये गुणवत्ता किती ठासून भरली आहे याचा परिचय देतोय. आणि आपण किती चांगले गोलंदाज आहोत आणि आपल्याकडे किती चांगली लाईन लेंथ आहे हे दाखवून दिलं ऋतिक केणीला. व्हेरी वेल परफॉर्मन्स. हा चेंडू फुल लेनचा होता. फ्रंट फुटला आले. मनगटी ताटीचा पुरेपूर वापर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. त्याला चेंडू बीट करत असताना चेंडू फरार होतोय. लॉंगन सीमेच्या बाहेर 4 धावा. गुड शॉट. संख्या 4 ने मध्ये पुढे सरकती आहे. पडक्यांची नित्यांत गरज होती. पावपलेच्या षटकामध्ये तो फटका सादर केला मैदानावरती. चौकारांना आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज सुधीर पाटील. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चौकारांना सुरुवात केली होती या खेळाडूनं. पावपलेचा अंतिम चेंडू बॅकफुटला आले. फुटवर्कचा अतिशय चांगला वापर केला होता. मात्र चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चेंडूची लेंथ गुड लेन्थ स्पॉट वरती होती. फ्रंट फुटला चेंडूला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खेळायचं होतं. तोपर्यंत चेंडू वेगानं टेक ऑफ होतोय. पावपलेचा पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला मैदानावरती. आणि पावपलेच्या पहिल्या षटकामध्ये वन्स अगेन हुकूमत स्वतःची ताकद आणि स्वतःची गुणवत्ता, स्वतःची क्षमता आणि स्वतःचं कला कौशल्य मैदानावरती सादर केलं गोलंदाज ऋतिक केणीनं. आणि फक्त 6 धावा आणि 2 फलंदाजांना मैदानावरती बाद केलं जातं. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अप्रतिम गोलंदाज मैदानावरती.
फेसेस बरोबर दिसत नाही. आणि एक प्रेक्षकाचा एक ठिकाणी मोबाईल हरवला सॅमसंगचा J1चा. कोणाला मिळाला असेल त्यांना मी विनंती करतोय तुम्ही प्लीज तुमच्या समोरच्या कक्षाकडून जमा करावा. आणि आताच एक स्पर्धा पार पडली छत्रपती ट्रॉफी रंजनच्या मैदानावरती. त्या ठिकाणी चॅम्पियनशिप पटकावली ठाणे जिल्ह्यातील उंबारली गावदेवी उंबारली संघानं सचिन बोरे यांच्या संघानं. त्याचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे आपल्याच परिसरातील तुर्बे संघ. आणि मॅन ऑफ द सिरीज ही बाईक होती ती बाईक मिळाली महेश दवणे. तुर्बे संघातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू तर महेश दवणेला करिअर मधली पहिली बाईक आजच्या दिवसामध्ये मिळाली. आणि तुर्बे संघानं एक खूप मोठं यश त्या छत्रपती ट्रॉफीच्या माध्यमातून संपादित केलं. या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणं खूप गरजेचं आहे कारण याच परिसरातील तो तुर्बे संघ आहे तुम्ही त्याच्या नावाचा उल्लेख करणं खूप गरजेचं मैदानावरती. टॉपलीचं पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाजीसाठी अक्षय केणी. एक जबरदस्त फिकी गोलंदाज मिस टायमिंग ओके की प्रॉपर टायमिंग अतिशय चांगला झेल स्क्वेअर ऑफ द विकेट. फलंदाज पाहिजे पंचांचा निर्णय काय येतो त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येतो चेंडू सीमा पार षटकार 6 धावा. षटकार होतोय आणि धावसंख्या 6 आणि डबल डिजिट मध्ये पुढे सरकेल. धापलगवरती धावा येतात 12. खेळून प्रयत्न चांगला केला होता मात्र अपयश लाभतोय. खेळाडूला विनंती करेल तुमच्या मधला प्रामाणिकपणा खूप गरजेचा कारण एक दैवत क्रिकेटचा सचिन तेंडुलकर ज्यांना सातत्यानं प्रामाणिकपणा दाखवला आणि आजवर क्रिकेटचा दैवत म्हणजे ज्याला समजलं जातं गॉडफादर क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. 2 धावेचा प्रयत्न केला जातो मैदानावरती आणि 2 धावा वेगानं कव्हर केल्या जातात. अक्षय केनीला पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा एकवडल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धापलकवरती धावा 14. मोबाईल प्रेक्षकांनी या ठिकाणी सबमिट केला ज्याला कोणाला मिळाला असेल तर त्यांच्याकडनं नक्कीच कॅश प्राइज दिलं जाईल 500 रुपयाचा. हा चेंडू गुडलेन्स पडा बाउन्स होतोय. पहिला चेंडू थोडासा स्लोवर होता ऑन साईडला आले त्यानंतर मोठा फटका दाखवला स्क्वेअर ऑफ द विकेट 6 धावा आल्या. त्यानंतर लगेच 2 धावा त्यानंतर त्यामध्ये कमबॅक करतो मैदानावरती अक्षय केणी. मागच्या सामन्यामध्ये ज्या पेटाई संघाने ताकद दाखवली गोलंदाजीची तर एका बाजूनं फलंदाज बाद मैदानावरती LED बेल समती आहे म्हणजे दांडी गुल झाली मैदानावरती. फलंदाज बाद तिसरं यश मध्ये पेटाई संघाला आणि तिसरा झटका या पडगे संघाला. बाद झाले मध्ये भगवान त्यानंतर बाद झाले मध्ये मचिंद्र त्यानंतर झुममध्ये बाद होतं ते म्हणजे अल्पेश म्हणजे सलामीचे 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर मिडल ऑर्डरचे 1 फलंदाज अल्पेश आता झुममध्ये वनडाऊनचा फलंदाज मध्ये सुधीर पाटील आणि नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकावरती संदेश मात्रे. या 2 फलंदाजाकडनं खूप साऱ्या आशा आणि अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या आणि एक मोठा टार्गेटचं स्वप्न असेल ते म्हणजे पडगे संघाचं. पहिल्या सामन्यामध्ये या पडगे संघानं 73 धावा कुठल्या होत्या. तो पडगे संघ आता मध्ये एका धावेसाठी संघर्ष करतोय या पेठाई संघासमोर. हा चेंडू गुडलेन्स पण आतमध्ये येतोय त्याची फिरकीची जादूगिरी मध्ये सादर केली जाते. गोलंदाज अक्षय केणीच्या माध्यमातून गोलंदाज सज्जतेमध्ये अक्षय केणी अंतिम चेंडू फुलेचा चेंडू होता. बॅटन बॅटच्या मध्ये सॉफ्ट हँड चेंडूला खोदून काढतोय. दुसऱ्या धावेचा मानस त्या ठिकाणी मध्ये धाडस केलं जात नाहीये. क्षेत्रक्षण दर्जेदार पाहायला मिळते. फेकी सुद्धा तेवढी चांगली येते आणि अतिशय चांगला टीमवर्क अतिशय चांगलं स्पिरिट मध्ये ती पाहायला मिळतंय. ते म्हणजे या पेटाई संघाच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय आणि धापलकवरती धावा आलेत. 2 षटकाखेरीज 15. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली. ऋतिकनं फक्त 6 धावा दिल्या. अक्षय केणी मैदानावरती थोडासा महाग होतोय. 9 धावा तब्बल अक्षयच्या षटकामध्ये खर्च केले जात आहेत गोलंदाज अक्षय केणीच्या माध्यमातून आणि 2 षटकाखेरीज धापलकवरती धावा येतात 15 आणि फलंदाज बाद होतात मैदानावरती 3. अजून पण त्या स्लॉगरची 2 षटकं बाकी आहेत. मागच्या सामना 38 धावेवरती डिफेन्स केला तो म्हणजे कोटका स्पोर्ट्स इनामपुरी संघानं आणि तो संघ सुपर 8 मध्ये पुढे सरकला. अंगद पाटीलनं ज्या पहिल्या सामन्यामध्ये दमदार खेळी केली त्यानंतर संदेश मात्रेने ज्या उपयुक्त अशा 12 धावा कुठल्या त्या 12 धावा मात्र कोटकर स्पोर्ट्स इनामपुरी संघाला अतिशय उपयुक्त ठरल्या. सेकंड सत्रामध्ये धावा डिफेन्स करत असताना आणि 5 धावेने सामना जिंकला मैदानावरती तो म्हणजे इनामपुरी संघानं.
हा चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोके जज केला जात हवेमध्ये, कॉल होत नाहीये दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. चेंडू नो मॅच मध्ये लँड होतोय, तोपर्यंत दोन धावा इकवडल्या जातील. झेल घेण्याची संधी होती मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला, पण प्रयत्न केले नाहीयेत. प्रयत्न ती परमेश्वर असं म्हटलं जातं. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. तर तुम्ही आता परिश्रम कराल तर नक्कीच तुम्हाला यश लाभेल. पण त्या ठिकाणी प्रयत्न केले जात नाहीयेत आणि दोन धावा मैदानावरती मिळतात. तर म्हणजे पडगे संघाला धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. धापल कपवरती धावा येते 17. गोलंदाज सज्ज होतो अजय केणी. सांघिक तिसरं षटक आहे. हा चेंडू वन सेकंड लिडिंग एज. स्वतः यष्टीरक्षक गोलंदाज कॉल करतोय. येस आय विल टेक, मी घेऊ शकेल. हा आत्मविश्वास त्या ठिकाणी दाखवला जातोय आणि स्वतः पुढे सरकलेत आणि स्वतःच्या मनगडावरती विश्वास दर्शवत असताना अतिशय चांगला झेल आणि कॉटन बोर्ड होतो त्या ठिकाणी फलंदाज. अजून एक यश मैदानावरती. गोलंदाज अजयला फलंदाज बाद होत्या मैदानावरती. संदेश मात्रे अतिशय चांगलं संगीत मैदानावरती. 387वी जयंती काल अतिशय थाटामाटानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत पार पडली. सूर्यांचं संगीत वाजवलं जातं. हा चेंडू अजून एक मिस टायमिंग स्ट्रोक. वन सेकंड स्वतः गोलंदाज. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल का? अतिशय चांगला झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण झेल खूप दूरवर होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतःचा रिदम बॅलन्स करत असताना त्याचा झेल जज करत असताना वेळ थोडासा निघून जातोय आणि चेंडू मध्ये जमिनीवरती दान होतो आणि दोन धावा इकवटल्या जातात. येणारी प्रत्येक सिंगल डबल 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक मोठं टार्गेट सेट करून देईल या मैदानावरती, ती म्हणजे पडगे संघाला. पण जरी एका बाजूने पेटाई संघाची गोलंदाजी फलंदाजी दमदार असली तरी पडगे संघ सुद्धा तेवढाच बलाढ्यशाली आणि शक्तिशाली संघ, एक परिपक्व संघ म्हणून ज्याच्याकडे टेनिस विश्वामध्ये सातत्यानं पाहिलं जातं. त्या पडगे संघाला कितपत रोकेल मैदानावरती हा पेठाळी संघ. कारण पेठाळी संघाचा आजवरचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे. बॅटचा पेस ओपन करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटला. अजून एक यश मैदानावरती. सातत्यानं क्रिकेटचा दर्जा गोलंदाज सादर करतात पेठाळी संघाच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय मैदानावरती सुधीर पाटील. क्रिकेट म्हणजे स्पिरिट, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे शौर्य, क्रिकेट म्हणजे चिकाडी आणि क्रिकेट म्हणजे धाडस आणि सातत्याने सर्व गुण संपन्न असा पेठाळी संघ मैदानावरती तुम्ही पाहतोय. सातत्याने हार्डवर्क, अतिशय चांगली मेहनत सातत्यानं प्रत्येक मैदानावरती घेतली जाते. या पेठाळी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून खूप सारा अभ्यास गोलंदाजीमध्ये पेठाळी संघाने केला आणि त्याचं यश लाभतंय. हा चेंडू गुडलेन स्पॉट पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. अजून एक डॉट बॉल, अजून एक यश लागतं मैदानावरती. गोलंदाज अजय केणीला. अजय केणीने मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय, कारण 2 षटकामध्ये 15 धावा जमवता आल्या होत्या. मात्र स्लॉगोरच्या 3ऱ्या षटकामध्ये ज्यावेळी नित्यांत गरज होती मोठ्या फटक्यांची, अशा क्षणाला छाप सोडली मैदानावरती आणि स्वतःचा दबदबा आणि स्वतःची हुकूमत मध्ये सादर करतात पेठाळी संघाचे गोलंदाज अजय केणी. 3ऱ्या षटकातला अंतिम चेंडू आहे. सेकंड वरती फलंदाज पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक, अंदाधुंदी फटकेबाजी मैदानावरती. चेंडूच्या मिनिट पर्यंत येत नाहीये, चेंडूच्या लेन पर्यंत पोहोचत नाहीये. फक्त आणि फक्त बॅटचा पेस अतिशय ताकदीने ओपन केला जातोय. तोपर्यंत चेंडू बीट झाला मैदानावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाला. 2 षटकामध्ये धावा आल्या 15. त्यानंतर अजय केणी आले. एकदा जोरामध्ये टाळ्या होत्या अजय केणीसाठी. 2 फलंदाजांना बाद करत असताना फक्त आणि फक्त 4 धावा मैदानावरती खर्च केल्या आणि पुन्हा एकदा पेठाळी संघाची गोलंदाजीची ताकद काय त्याचा परिचय दिला मैदानावरती गोलंदाज अजय केणीनं. विवेकदादा केणी यांचा हा पेठाळी संघ मैदानावरती तुम्ही पाहताय, ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट तब्बल 34 संघांसाठी आम्हाला लाभल्या. ते एक जबरदस्त झुंजा व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना खूप कमी वयामध्ये एक मोठं नाव कोरलं, त्या विवेक शेठ केणी यांचा पेठाळी संघ मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. जेव्हा जेव्हा पेठाळी संघ मैदानावरती येतो तेव्हा तेव्हा खूप सारा मोठा सपोर्ट विवेक शेठ केणी असतील, आमचे राजूदादा असतील आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून या पेठाळी संघाला दिला जातो आणि त्याचं यश अतिशय चांगली कामगिरी या पेठाळी संघाच्या माध्यमातून मैदानावरती सादर केली जाते. स्लॉगरचा अंतिम षटक. वेलकम टू ग्राउंड. मोठ्या फटक्यानं स्वागत केलं मैदानावरती हेमंत केणीचं. चेंडू मिड विकेट सीमा बाहेर. दमदार षटकार 6 धावा.
मैदानावरती षटकाराला अकाउंट ओपन करतोय. पडगी संघामध्ये फलंदाजी किती खोलवर आहे हे दाखवून दिले मैदानावरती प्रीतमना 7व्या क्रमांकाचा तळागाळातला हा फलंदाज षटकारानं सुरुवात करून देतोय. स्लॉगरच्या षटकामध्ये पडगी संघाला गोलंदाज सज्जोत हेमंत केनी हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरल्यामध्ये गोलंदाज हेमंत केनीनं एक मोठा फटका खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलं मैदानावरती. आणि जिकडे रसिक युट्यूबच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेट .in च्या मदतीने स्पर्धा पाहतात त्या सर्व रसिकांचं मी ओमकार शेट्टी सहर्ष स्वागत करतोय. मैदानावरती गोलंदाज सज्जोत हेमंत केनी हा चेंडू फुल टॉस आहे फक्त दिशा देतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट. जोपर्यंत चेंडूला फीड केलं जाईल तोपर्यंत फेकी खराब येते. जोपर्यंत बॅकअप लाभेल जोपर्यंत चुका सुधारेल मैदानावरती हा पेटाई संघ तोपर्यंत ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी त्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. अतिशय चांगला तालमेल फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय आणि एक मोठी धावसंख्येमध्ये ते सेट करत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धपल कपवरती धावा 27. अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूवरती 7 ते 8 धावा आल्या तर संघर्ष करू शकेल तो म्हणजे हा पडगे संघ. हा चेंडू अपड्राईव्हच्या माध्यमातून खेळले. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज. चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑफला दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एक फलंदाज धावचीत झाले मैदानावरती आणि धावचीत होत्या मैदानावरती फलंदाज सोपान जोशी याचा बिग विकेट. स्लॉगरच्या षटकामध्ये ज्या फलंदाजाची गरज होती त्या फलंदाज मध्ये ती बाद झालेत आणि 6वा झटका बसतो मैदानावरती तो म्हणजे पडगे संघाला. पूर्णपणे पडझड मध्ये ती पाहायला म्हणजे या पडगे संघाच्या माध्यमातून कारण गोलंदाजीमध्ये ताकद अतिशय चांगली अनुशासित गोलंदाजी मैदानावरती अचूक टप्पा आणि भेदक मारा मैदानावरती पाहायला मिळाला या पेठाई संघाच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा सुपर 8 मध्ये पुढे सरकण्यासाठी जे स्वप्न पाहिलंय त्या स्वप्नांना अनुसरून कार्य दाखवतोय हा पेठाई संघ. हा चेंडू फ्रंट फुटला आले ऑन ड्राईव्हच्या मदतीने चेंडूला खेळायचं होतं. मध्ये चेंडू इनर रेंज घेऊन ट्रॅव्हल होतं स्ट्रिक्षकच्या हातामध्ये. तोपर्यंत अजून एक सिंगल मैदानावरती स्लॉगरच्या षटकामध्ये षटकारांना सुरुवात केली होती. हे मध्ये स्वागत केलं होतं या छत्रपती क्रीडांगणावरती फलंदाज सोपानच्या माध्यमातून प्रीतमच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र अप्रतिम कमबॅक सादर केल्यामध्ये हेमंत केनीनं आणि स्वतःचा अनुभव काय हे दाखवून दिलं मैदानावरती हेमंत केनीच्या माध्यमातून. अंतिम चेंडू हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत अजून एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे दुसरी चोटी धाव कंप्लीट केली जाते का आणि दुसरी चोटी धाव बनवत असताना मैदानावरती 8 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत ते म्हणजे या पडगे संघाचे आणि 7 फलंदाज बाद होत असताना धापलकावरती धाव येतात पडगे संघाच्या फक्त आणि फक्त 30. 5 षटकामध्ये गावदेवी खोट सारख्या बलाढ्य संघाला 25 धावेमध्ये रोखलं या पेटाई संघानं. त्यानंतर पडगे सारखा एक बलाढ्य संघ त्यांच्या समोर आला सेकंड राऊंड मध्ये आणि त्या पडगे संघाला 24 चेंडूवरती जी 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 30 धावेवरती रोखलंय आणि 31 धावेचं एक मापक लक्ष येणाऱ्यामध्ये चेस करायचं ते म्हणजे या पेटाई संघाला. एका बाजूने हेमंत केनी सारखा जबरदस्त इन्फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, एका बाजूने ऋतिक अक्षय सारखे अष्टपैलू खेळाडू तर दुसऱ्या बाजूने संदीप पाटील सारखा एक जबरदस्त पॉवर मध्ये चांगली सुरुवात आणि एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून देणारा हा संदीप पाटील सारखा विस्फोटक खेळाडू. त्यामुळे या खेळाडूंना रोखणं खूप कठीण असेल येणाऱ्या काळामध्ये पडगे संघाला. म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल. 31 धावा रोखू शकेल म्हणजे पडगे संघ. कारण पडगे संघ एक ऑस्ट्रेलियन संघ आहे ज्यांच्या माध्यमातून झुंजार वृत्ती ज्यांच्या माध्यमातून संघर्ष वृत्ती आम्ही पाहिली आहे. त्यामुळे सामना रफ अँड टफ नेट टू नेट फाईट मध्ये पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा ऐकत राहा. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील म्हणजे 20 सत्र सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी सेकंड सत्रामध्ये ऐकू सिद्धिकरावल्याचा एक बुलंद आवाज योगेश मडवी. सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण ऐकूयात सागर मांडवकर यांना एक अतिशय मराठीचे सुस्पष्ट आणि लोकप्रिय समालोचक. येणाऱ्या 4 षटकामध्ये सामन्याचे चित्र कशा प्रकारे असेल सामन्याची रूपरेषा कशा प्रकारे असेल ऐकूया सागर मांडवकर याला. आज टर्न या ठिकाणी संपतोय. पुन्हा भेटू उद्याच्या दिवसामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. माझा असं पडती ते
पहिला एक माझा काढ ना. काढला ना. चांगला आला. चांगला आला. पोस्ट करायला लगेच. हा लगेच पोस्ट कर. लगेच इकडे. अबे इकडे उभा राहा. इकडे ओके टाक. क्रॉस मध्ये पण अँगल मध्ये हवा. असं पकड. असं पकड. पहिले वाटलं मागं घेतो तुझ्यासाठी काढण्याची. मॅच बघू येतो. ओके ना. बस थँक्यू. या आता. तो बहुत बहुत शुक्रिया. ओमकार चौथे मैदान के ऊपर, बीच मैदान के ऊपर हम देख सकते हैं आज के दिन का आखिरी मुकाबला पेटली बनाम पड़के के बीच चलता हुआ मुकाबला. जीत के सभी क्रम बनता हुआ पहले बल्लेबाजी करते हुए पड़के टीम ने रन बनाया 4 ओवरों में. रन बनाया पर पड़के टीम ने बल्लेबाजी करते हुए 4 ओवरों में 30 रन जोड़े और 31 रनों का टारगेट सेट किया. बीच मैदान के ऊपर अब बल्लेबाजी के लिए पर पेटा ने टीम को पेटा टीम की सलामी जोड़ी मैदान के ऊपर हम देख सकते हैं. बिल्कुल सलामी जोड़ी 31 रनों का टारगेट आने वाली 24 गेंदों के ऊपर एक आसान सा टारगेट का कहा जाएगा इस मैदान के ऊपर, जो कि काफी बड़ा मुकाबला. और इस मुकाबले की बात करेंगे तो उसके बाद पहले वाला मुकाबला भी काफी रंगीन रहा था. पहली गेंद यहाँ पर ऑप्शन के काफी बाहर अंपायर का फाइट का इशारा. अतिरिक्त रनों से खाता खोला इस मैदान के ऊपर. और यदि यहाँ पर अतिरिक्त रन ज्यादा खर्च करेंगे तो मुकाबला जीतना बहुत कठिन बन जाएगा इस मैदान के ऊपर पड़की टीम के लिए, क्योंकि पड़की टीम ने रन कम बनाया इस मैदान के ऊपर. ऐसे हालात में रनों को रोकना है. तो लंकी गेंद खराब गेंद क्रिकेट की भाषा में सबसे खराब गेंद कहते हैं, मगर इस बार लॉन्ग ऑफ के रीजन में बल्लेबाज के बारी का अंक. यहाँ पर पहले विकेट का पतन गिरता हुआ, यानी कि पुल्लेन की गेंद जिसे सबसे खराब गेंद कहा जाता है क्रिकेट की भाषा में दोस्तों. तो इस पुल्लेन की गेंद के ऊपर काफी खराब क्रिकेट दिखा. बीच मैदान के ऊपर बल्लेबाज संदीप पाटिल बैक टू द पवेलियन. और पेटाली टीम को लगता हुआ ये पहला झटका. टीम का स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर. इनसाइड आउट के माध्यम से गेंद को मिला. कवर रीजन में आउटफील्ड पास पहला संघर्ष में तो यहाँ पर हेमंत गिरी के बल्ले से निकलता भाई ये चौका. जो की बात करेंगे तो यहाँ पर टीम का स्कोर बन चुका है 5 रन. पहली गेंद अच्छी फेंकी थी, उसके बाद में यहाँ पर खराब फेंकी थी और वो दूसरी गेंद भी पर खराब थी. उसके ऊपर बल्लेबाज संदीप पाटिल आउट हो चुके हैं और इस गेंद के ऊपर चौका हम देख सकते हैं. बिल्कुल टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 5 रन 31 रनों का छोटा सा टारगेट बीच मैदान के ऊपर हम देख सकते हैं. आने वाली 24 गेंदों के ऊपर 31 रनों का टारगेट है. एक बार हल्के से गेंद को पुश किया. जबरदस्त स्ट्रेट ड्राइव गेंद सीधे बॉर्डर लाइन के बाहर और एक चौका. तो बिल्कुल यहाँ पर हेमंत गिरी के बल्ले से निकलते हुए बैक टू बैक 2 चौका. टीम का स्कोर बन चुका है 9 रन 31 रनों का टारगेट. और अब रन बन चुके 3 गेंद हो चुके और 9 रन, यानी कि दमदार शुरुआत मैदान के ऊपर हेमंत गिरी के बल्ले से लगातार 2 बाउंड्री. और इस बार हल्के से गेंद को खेला पॉइंट के रीजन में कोई रन नहीं है. टीम का स्कोर अभी भी बात करेंगे तो 1 विकेट के नुकसान पर 9 रन बन चुका है. 31 रनों का छोटा सा टारगेट और बिल्कुल काफी अच्छी गेंदबाजी दिखा थी. शुरुआत में बड़ा झटका दिया था पेटर टीम को और इस बार हेमंत गिरी जिन्होंने 2 चौके दाकर दबाव पूरी तरह से हटा दिया.
और एक बार इनसाइड आउट के माध्यम से गेंद को खेला, ये रिक्शा कवर की रीजन बैट, तब तक गेंद को उठा फेंक किया, बल्लेबाज के पास मौका था 2 रन का इजाफा, टीम का स्कोर बनता था 11 रन 1 विकेट के नुकसान पर। जरूरत है 20 रनों की बची हुई गेंदों के ऊपर। बची हुई गेंदें बात करेंगे तो 19 गेंदें और 20 रनों का टारगेट, यानी कि समीकरण नजदीक था। और इस बार फिर एक बार यॉर्कर की गेंद हल्के हाथों से गेंद को पुश किया, पुश करो खुश रहो, केवल सिंगल और एक रन से टीम का स्कोर बनता। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद पेटली टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 12 रन, जीत के लिए समीकरण 18 गेंद है, 19 रन की आवश्यकता। बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो मुकाबले में मजबूती पाई है इस बार पेटाली टीम ने, जो कि पहले मुकाबले की बात करेंगे तो पहले मुकाबले में पेटाली टीम ने गोट टीम को परास्त किया था, यानी कि एक आसान सी जीत इस मैदान के ऊपर दर्ज की थी। और उसके बाद में यहाँ पर पड़गिट टीम ने यहाँ पर 31 रनों का टारगेट रखा है और बिल्कुल पहले ओवर में पेटाली टीम ने 12 रन बनाया, जीत के लिए समीकरण 19 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, सुभाष ठाकुर की ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद थी, गुडले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ हुई और बल्लेबाज को चकमा देते हुए विकेट कीपर की दिशाओं में कई रन की गुंजाइश रही है। टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 12 रन, जीत के लिए समीकरण 17 गेंद है, 19 रनों का टारगेट, यानी कि गेंदे और रनों के बीच में कम फासला है, यानी कि मुकाबला ज्यादा से ज्यादा पेटली टीम के पक्ष में है। मगर यहाँ से मुकाबला यदि जीतना है तो एकाध रणनीति आंकनी होगी, एकाध तो विकेट्स आपको झटके हाथ से देने होगा पेटली टीम को। जहां तक सवाल है एमन गिरी जैसे बल्लेबाज को आउट करने में यहाँ पर कामयाबी हासिल करते हैं तो ये मुकाबले में वापसी कर सकती है। हौसला रखना होगा, मुकाबला जीतना है तो आपको हौसला रखना होगा। गेंदबाज सुभाष ठाकुर बिल्कुल यहाँ पर फ्रंट फुट बचाकर फाइन लेग रीजन में खेलने की कोशिश, रन लेने की चेष्टा कर रहे थे मगर यहाँ पर इनकार किया नो स्ट्राइकर बल्लेबाज ने, तो अभी भी रुक का स्कोर है 12 रन। यहाँ से रणनीति बनानी होगी, यहाँ पर पड़गी टीम के गेंदबाजों को यहाँ से रणनीति बनाते हैं, यहाँ से एकाध तो झटके देते हैं तो मुकाबले में वापसी कर सकते हैं। कोशिश करने वाली की हार नहीं होती, बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, आपको कोशिश करनी होगी यदि ये मुकाबला आपको जीतना है। तो बिल्कुल बड़ा स्ट्रोक इस बार स्टेट ऑन दी लॉन्ग ऑन, वहां पे खिलाड़ी मौजूद है, केवल सिंगल और 1 रन से टीम का स्कोर बनता है 13 रन। इक्का दुक्का से रनों की रफ्तार बढ़ने की कोशिश है, क्योंकि मुकाबले की बात करेंगे तो बड़ा बिग फाइट मुकाबला पड़गी बनाम पेटली के बीच चलता हुआ मुकाबला। एक तरफ पड़गी टीम के सुभाष ठाकुर है तो यहाँ पर पेटली टीम का हेमंत कीनी है। और हेमंत कीनी की बात करेंगे तो दोस्तों इस साल में इन फॉर्म चलने वाले हेमंत कीनी जो कि यहाँ पर उसाटना नाइट टूर्नामेंट में सेकेंड नंबर पर आया था इस टीम ने और मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे हेमंत कीनी, जिनको बाइक प्रदान हुई थी और वाकलन के मैदान के ऊपर चैंपियनशिप पटकाई थी और हेमंत कीनी मैन ऑफ द सीरीज के हकदार यानी कि बाइक के हकदार बने थे। इस साल 2 बाइक हेमंत कीनी ने पटकाई है, यानी कि इस साल बहुत फॉर्म में चलने वाला बल्लेबाज हम देख सकते हैं। और दूसरी तरफ नहीं बोलना चाहिए क्योंकि सुभाष ठाकुर भी एक आक्रामक क्रिकेटर है, तो बिल्कुल यहाँ पर रणनीति बना चुके हैं। तो यहाँ पर इस ओवर में एक तो झटके सुभाष ठाकुर देते हैं इस टीम को तो मुकाबले में वापसी हो सकती है। टीम का स्कोर 13 रन, जीत के लिए अभी भी 18 रनों की आवश्यकता। बिल्कुल ये गेंद उठाकर खेलने की कोशिश, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी नहीं पहुंच पाया, गेंद को जज नहीं कर पाया, तो बिल्कुल यहाँ पर मौका बन चुका था। और यदि आपके पास मौका आता है तो इस मौके को आपको गंवाना नहीं चाहिए, क्योंकि ये मुकाबला काफी अहम बड़ा मुकाबला है। यहाँ से मुकाबला आप जीतते तो आप सुपर 8 में क्वालिफाई हो सकते हैं, तो यहाँ से अब संघर्ष दिखाना होगा दोनों टीम को। टीम का स्कोर बन चुका है इस बार
15 रन जीत के समीकरण अभी भी 16 रनों की आवश्यकता बची भी 14 गेंदों के ऊपर 14 गेंदे 16 रन ये समीकरण हम देख सकते हैं पेटाली टीम के लिए आसान है मगर दूसरी तरफ यहाँ से कोशिश दिखानी होगी यहाँ पर पटकी टीम के गेंदबाज और फील्डरों को। सुभाष ठाकुर फिर एक बार अच्छी गेंद इस बार गेंद को खेला गेंद लॉन्ग की रिसर्व में वहां पर अच्छी फील्डिंग तब तक यहाँ पर बल्लेबाज के पास मौका था 2 रन चुराने का इक्का दुक्का से उनकी रफ्तार बढ़ा रही है इक्का दुक्का से ये पेटाली टीम जीत की ओर कदम बढ़ा रही है टीम का स्कोर 17 रन 13 गेंद है 14 रन की आवश्यकता इक्का दुक्का से पेटाली टीम आगे बढ़ रही है क्योंकि जानते हैं कि यहाँ से इक्का दुक्का से रन बनाएंगे तो ये मुकाबला बड़े आसान से जीत सकता है और उसी अंदाज से बल्लेबाजी कर रहा है हेमंत कीनी अभी भी बीच मैदान के ऊपर है हेमंत कीनी और ईश्वर कीनी हम देख सकते मैदान के ऊपर है बिल्कुल बैट का पैसा बढ़ गया इस बार बड़ा स्ट्रोक बिग लॉन्ग में आउट ऑफ पार्क यहाँ पर मुकाबले की बात करेंगे तो फिर एक बार दम भर दिया इस मैदान के ऊपर ईश्वर ने जिस तरह से आखिरी गेंद के ऊपर छक्का लगाया और उस छक्के ने मुकाबला पूरी तरह से पेटाली टीम का पक्ष में जुटा बाप क्योंकि पेटाली टीम को जीत के लिए 12 गेंदों के ऊपर केवल 8 रन की आवश्यकता है पेटाली टीम इस साल में बहुत फॉर्म में चलने वाली टीम है क्योंकि बड़े टीम को शिकस्त दिया इस टीम ने राज की बात करेंगे तो काफी उम्दा गेंदबाजी की बात करेंगे तो सबसे ताकतवर गेंदबाजी दिखाई इस पेटाली टीम इस मैदान के ऊपर कि गोड से बलाड बड़े टीम को इस मैदान के ऊपर गेंदबाजी की ताकत से इस मैदान के ऊपर जीता और इस बार ये पड़गे टीम को भी गेंदबाजी से जीता यानी कि गेंदबाजी काफी अच्छी दिखाई इस मैदान के ऊपर पेटाली टीम ने 30 रन बनाने के बावजूद 31 रनों का टारगेट था और ऐसा हालात में 2 ओवर की बात करेंगे तो 23 रन बनते हुए केवल 8 रन की आवश्यकता मुकाबले की बात करेंगे तो यहाँ पर एकाध बड़ा स्ट्रोक जिस तरह से मुकाबले का रुख बदलता है उसी तरह से मानो एकाध विकेट की मुकाबले का रुख बदल सकता था मगर इस बार 8 रन की आवश्यकता हल्के हाथों से क्लिक किया देखना है कितना बड़ा क्रिकेट इस मैदान के ऊपर बढ़िया क्रिकेट हेमंत कीनी के द्वारा क्योंकि हेमंत कीनी जानते हैं कि इस बार ईश्वर की बल्लेबाजी काफी दमदार चल रही मैदान के ऊपर इस बार ईश्वर को स्ट्राइक के ऊपर रोटेट किया और हेमंत कीनी की बात करेंगे तो हेमंत कीनी ने अब तक 2 चौकों के साथ 13 रनों की पारी के लिए तो दूसरी तरफ बात करेंगे तो ईश्वर एक छक्के की मदद से 10 रनों की पारी के लिए योगदान पारी 7 रन की आवश्यकता बच्ची भी 11 गेंदों के ऊपर 11 गेंदे 7 रन की आवश्यकता तो बिल्कुल यहाँ पर संघर्ष दिखाना होगा कोशिश करनी होगी यहाँ पर पटकी टीम के गेंदबाजों को क्योंकि कहते हैं कि कोशिश करने वाली की हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती की गेंद देखना इस बार आत्महत्या यानी कि बल्लेबाज ईश्वर कीनी बैक टू द पवेलियन तो बिल्कुल यहाँ पर उसी दरम्यान विघ्नेश मुंबईकर ऐसे विनती का मंच के ऊपर आना है आपको विघ्नेश मुंबईकर आप जहाँ कहीं भी हमारा आवाज आपकी तरफ जा रहा है तो आपको मंच की तरफ आना है जीत के लिए बात करेंगे तो अब जीत के लिए समीकरण बनता यहाँ से अभी भी 7 रन की आवश्यकता गेंद को क्लिक किया देखना इस बार गेंद 5 लेग के रिजल्ट में नहीं रुकने वाली गेंद सीधे ये मुकाबला ओपन पेटाली टीम के लिए मुकाबला ओपन हो चुका है यानी कि जीत अब पेटाली टीम की दरवाजे पर दस्तक दे रही है तो हार की कगार पर खड़ी है ये पटकी टीम जो कि पटकी टीम ने बल्लेबाजी अच्छी नहीं की थी उसके बाद में पटकी टीम ने गेंदबाजी अच्छी नहीं दिखाई उसके बावजूद ये पटकी टीम अब 20 ओवर में पहुंच चुकी है जीत के लिए समीकरण केवल 2 रन की आवश्यकता यानी कि मुकाबला ओपन हो चुका है 29 रन बन चुका है तो 2 रन की आवश्यकता तो पेटाली टीम सुपर 4 में
यहाँ पर सुपर 8 में क्वालिफायर होने के लिए अब तैयार हो चुकी है, जो कि पहले मुकाबले की बात करेंगे तो इनामपुरी टीम ने 2 मुकाबले जीतकर सुपर 8 में अपनी जगह बनाई है। तो बिल्कुल बल्लेबाज के बारी का अंत, बल्लेबाज ऋतिक केनी बैक टू द पवेलियन। बात करेंगे तो मुकाबला एक तरफा हो चुका है, यानी कि 2 रन की आवश्यकता है। पेटाली टीम सुपर 8 के लिए अब क्वालिफाई होने को तैयार हो चुकी है, क्योंकि पहले मुकाबले में इनामपुरी टीम भी सुपर 8 में जगह बना चुकी है, तो यहाँ पर पेटाली टीम भी जगह बना चुकी है। मुकाबला एक तरफा, यू आर द वाचिंग वन साइड मैच। मुकाबला एक तरफा मैदान के ऊपर, और इस बार गेंद सीधे बाउंड्री के बाद 4 रन बनाती हुई यहाँ पर पेटाली टीम, उनको हम शुभकामना देंगे। तो बिल्कुल यहाँ पर गेंद फेंकनी है मैदान की तरफ। तो मैराथन मैच का हकदार बन चुका है, यानी कि कहते हैं कि मारने वाले से बचाने वाले को ज्यादा बेहतर माना जाता है। तो गेंदबाज अजय केनी मैन ऑफ द मैच के हकदार, जिन्होंने तीसरा ओवर फेंका था, 2 विकेटें निकाली थी। तो बिल्कुल यहाँ पर अजय केनी, जिन्होंने 4 रन देकर 2 सफलता ली थी। तो हमारे सम्माननीय जनार्दन पाटिल इनसे विनती करते हैं कि आप अपने शुभ हाथों से इस खिलाड़ी को ट्रॉफी देकर सम्मानित करें, जो कि यहाँ पर काफी बड़ा मुकाबला रहा और मुकाबला एक तरफा रहा, जो कि अंतिम तौर पर जनार्दन पाटिल इनके शुभ हाथों से इस खिलाड़ी को ट्रॉफी देकर सम्मानित किया जा रहा है। और ये मुकाबला जीता इस बार पेटल टीम ने। तो पेटल टीम